पुढची बातमी पाहूया। तुम्ही महाराष्ट्रात राहताय, तुम्हाला औरंगजेब कशाला पाहिजे? भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी आता पुन्हा एकदा खडा सवाल विचारला। 18 दिवसात नाव बदललंय असं कुठं झालंय का तुम्ही सांगा? म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। नाहीतर 20-20, 30-30 वर्ष मागणी करा, 30-30 वर्ष मागणी करा, नाव बदलतो, नाव बदलतो, नाव बदलतो, असं नाही। अहमदनगरचं नाव बदला, एकच मागणी केली आणि एका वर्षाच्या आतमध्ये कारवाई झाली। तुमचं प्रेम कसं काय असू शकतं औरंगजेबावरती? अरे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही या हिंदुस्थानामध्ये राहता, मग तुम्ही औरंगजेब तुम्हाला पाहिजे। तुमच्या पोराचं नाव ठेवा की नाही औरंगजेब? आहे का कोणाचं नाव? आहे का? नाही ठेवत। अफजल खान नाव ठेवतात का? ठेवा की। शाहिस्ते खान नाव ठेवा की। नावं ठेवायला यांना नको वाटतंय, पण आत्मप्रेम आहे त्यांचं, आत्मप्रेम उपाळून जातं। हे चालणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या औलादींना घडलेला आहे। आता जर तुम्ही कुणी अशा पद्धतीची वळवळ कराल तर तुम्हाला सुद्धा खड्ड्यात गाडून आम्ही त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवू। ही भूमिका आपल्या सगळ्यांची मित्रांनो असली पाहिजे।